सोयाबीन खरेदीसाठी शासनानं केंद्र सुरू करावं या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं होतं। त्यावेळी दिलेलं आश्वासन प्रशासनानं पाळलं नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गडिंग्लज तालुक्यातील दुंडगे इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी आंदोलकांचा रस्ता रोखून धरत त्यांना ताब्यात घेतलं। स्वाभिमानीचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्ड्यांवर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली। गडिंग्लज तालुक्यात सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे गडिंग्लज आणि हलकर्णीमध्ये आधारभूत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावं यासाठी स्वाभिमानीचा पाठपुरावा सुरू आहे। याच मागणीसाठी 27 ऑक्टोबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता। यावेळी प्रांताधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत स्वाभिमानीनं 2 नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला होता। मात्र तरीही केंद्र सुरू झालं नसल्यानं स्वाभिमानीचे कार्यकर्ते दुंडगे गावात रास्ता रोकोसाठी जमले। मात्र पोलिसांनी घटनास्थळी जमलेल्या आंदोलकांभोवती कड करत त्यांना रस्त्यावर येण्यास प्रतिबंध केला। दरम्यान सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणं ही शासनाची जबाबदारी आहे, पण आम्हाला नाईलाजानं आंदोलन करावं लागतंय। त्यामुळे खरेदी केंद्र तातडीनं सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राजेंद्र गड्ड्यांवर यांच्यासह फुलाजी खैरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई, तमन्ना पाटील यांनी केली। पोलिसांनी राजेंद्र गड्ड्यांवर मल्लाप्पा आमते, सुधीर कानडे, चेतन लोखंडे, बाळगोंडा पाटील, धनाजी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सुटका केली। राजू पाटील, बसवराज संभाजी, शिवाजी लोखंडे, भीमराव जरळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला।